पूर्णा तालुक्यातील आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले आहेत, परंतु राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला। यावेळी पूर्णा शहरात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मराठा समाज बांधवांनी मोठी रॅली काढली होती। राज्य सरकारने लवकरात लवकर सगळे सोयरीचा अध्यादेश काढावा, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेट लागू करावी या आणि अन्य मागण्या मांडण्यात आल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता। महाराष्ट्र शासन करत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आणि या राज्याचा गृहमंत्री फडणवीस यांचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी। कारण या महाराष्ट्रामध्ये त्यांना अनागोंदी माजवायची आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कृत्य हे फडणवीस करत आहेत। एकीकडे धनगर समाजाला एक बोलायचं, दुसरीकडे ओबीसी समाजाला एक बोलायचं, तिसरीकडे मराठा समाजाला एक बोलायचं। सगळ्या समाजाला एकमेका पुढे उभं करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। गृहमंत्री म्हणून त्याची जबाबदारी असते सर्व समाजाला शांतता निर्माण करण्याची, परंतु आज पाहत असताना वडीगोद्री या ठिकाणी आंदोलन वाटेवर उभं केलंय। त्याला गृहमंत्र्याला कळत नसते का? ज्या अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील 1 वर्षापासून आंदोलन करतात आणि त्याच वाटेवर दुसऱ्या आंदोलनाला परवानगी देतात कशी? ह्या मागचा यांचा हेतू शुद्ध दिसतोय, भांडण लावायचा। मित्र, एखाद्या ठिकाणी आपली मिरवणूक जात असत, संवेदनशील भाग असला असतात तर त्या मिरवणुकीला पर्याय मार्ग दिला जातो, तिकडे जाण्यापासून टाळल्या जात आहे। परंतु या ठिकाणी मनोज दादाला लोकांचा प्रतिसाद मिळू नये म्हणून मुद्दामून त्या ठिकाणी वाटेवर आंदोलन उभं करण्यासाठी भाग पाडलेला आहे या फडणवीसला। त्यामुळे आम्ही निषेध करतो। राहिली गोष्ट, मनोज दादा जरांगे पाटलाचा जीव आता धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन टेकलेला आहे। त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या नाही। यदा कदाचित जर मनोज दादाच्या जीवनाला काही बरं वाईट झालं तर अख्खा महाराष्ट्रामध्ये या सरकारचं खरं राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये हा पेटून उठेल। म्हणून मी शासनाला विनंती करतो की एवढ्या मोठ्या समाजाला तुम्ही भूलताबा देण्याऐवजी मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य कराव्या। त्यांच्या मागण्या हैदराबाद गॅजेट लागू करावं, त्यासोबतच सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट लागू करून मराठवाडा आणि महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं। जर या सरकारला देण्यात होतच नव्हतं तर आम्हाला मुंबई मोर्चामध्ये आश्वासन कशाला दिले? सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचं काढूत म्हणून आश्वासन दिलं आणि त्यावर सुद्धा आतापर्यंत काही त्याच्यावर पर्यायी अंमलबजावणी केलेली नाही। म्हणून हा शेवटचा लढा आहे आणि ह्या जर लढ्याला जर शासनानं प्रतिसाद नाही दिला तर या शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। म्हणून मनोज दादाच्या समर्थनार्थ आज आम्ही परभणी जिल्हा हा बंद पुकारला होता। त्या बंदला पूर्णा तालुक्यातून स्वतःहून स्वयंपूर्ण आम्ही पाठिंबा म्हणून या ठिकाणी दर्शवण्यासाठी आज या ठिकाणी आलो। सर्व व्यापाऱ्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्ण बंद पाळलेला आहे आणि आज हा कडकडीत असा 100% बंद यशस्वी झाल्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो। आणि सर्व मराठा समाज व सर्व व्यापारी, सर्व समाजातील स्तरातील लोक मनोज दादाच्या पाठीमागे एकमुखान आहेत या ठिकाणी अशी ग्वाही देतो। आणि ह्या नंतर सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो अत्यंत शांतता मार्गाने आतापर्यंत तुम्ही जसं आंदोलन केलं तसंच आपापल्या घरी जावे। सर्व मार्केट व्यापारी आपल्याला सहकार्य करायला त्या व्यापाऱ्यांचं तुम्ही आभार आणि धन्यवाद व्यक्त करावं। सर्वांना जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिजाऊ जय शिवराय। एक मराठा। प्रतिनिधी सुशील गायकवाडसह मी अबोली जोशी, DLP न्यूज पूर्णा।